एक मोठी बातमी। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची आज सावंतवाडीतील भाजपच्या नव्या कार्यालयामध्ये महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद होणार आहे। निवडणुकीच्या काळात शिवसेना भाजपमधल्या सिंधुदुर्गातील युतीतील तणाव अधिकच वाढलाय। निलेश राणेंनी देखील पैसे वाटपासह रवींद्र चव्हाणांवर अनेक आरोप केले होते। दरम्यान या आरोपांवर रवींद्र चव्हाण काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी भरत केसरकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भरत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महत्त्वाची पत्रकार परिषद आज घेणार असल्याचं कळतंय, काय अपडेट? रवींद्र चव्हाण आज महत्वपूर्ण पत्रकार परिषद याच सावंतवाडीतील भाजपच्या कार्यालयात घेत आहेत। भाजपचे जनसंपर्क कार्यालय आहे आणि नवीन कार्यालयाचं उद्घाटन महिनाभरापूर्वी रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं आणि नगर परिषद नगर पंचायत निवडणुकीमध्ये तू मय जे आहे सेना भाजपमध्ये पाहायला मिळालं होतं। रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट आरोप शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी केलेले होते। जेव्हा जेव्हा रवींद्र चव्हाण येतात तेव्हा इथे पैशांचा वाटप होतो असा एक खळबळजनक आरोप केलेला होता। याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी युती तुटली आहे त्याला रवींद्र चव्हाणच जबाबदार असल्याचा आरोप केलेला होता। यानंतर रवींद्र चव्हाणांनी स्पष्ट केलेलं होतं या सगळ्यावर मी 2 डिसेंबर नंतर बोलणार आहे, मतदानानंतर। यानंतर मतदान संपायला काही वेळ शिल्लक असताना विशाल परब यांच्या ताफ्यातील गाडी जी पास झाल्यानंतर त्यांच्या क्षुल्लक कारणावरून अंगसंरक्षकाला मारहाण करण्यात आलेली होती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून। यानंतर मोठा राडा राजकीय पाहायला मिळालेला होता। यानंतर पोलीस स्टेशनमध्ये पण सेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजीव परब यांनी विशाल परब यांच्या अटकेची मागणी केलेली होती। त्यानंतर विशाल परबांसाठी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सरसावत यांनी असं म्हटलेलं होतं की कोणत्याही परिस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। आणि यानंतर आज रवींद्र चव्हाण आपली भूमिका जी आहे स्पष्ट करणार आहेत। विशेषतः युतीवर रवींद्र चव्हाण काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। जे राजकीय राडे झालेत, जे परस्पर विरोधी तक्रारी झाल्यात याच्यावर रवींद्र चव्हाण काय बोलतात आणि निलेश राणेंनी जे पैसे वाटपाचे भाजपवर आरोप केलेले आहेत, याशिवाय युती तुटण्यासाठी रवींद्र चव्हाण जबाबदार म्हटलंय, यावर रवींद्र चव्हाण 10 वाजता काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय। युती संदर्भात मोठी घोषणा रवींद्र चव्हाण यांच्याकडून होते का हे पाहणं औत्सुक्य ठरणार आहे। यामुळे आज याच सावंतवाड्यातील कार्यालयाकडे रवींद्र चव्हाणांची जी पत्रकार परिषद होते याकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागून राहिलं। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आज चव्हाण पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणखीन एक मोठी बातमी। केंद्रीय कृषी मंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार असल्याचं खासदार ओमराजे निंबाळकरांनी सांगितलंय। मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर कृषी मंत्र्यांनी विधान बदलल्याचा ओमराजेंचा आरोप आहे। कृषी मंत्र्यांनी माझ्या प्रश्नावर खोटं उत्तर का दिलं असा सवाल ओमराजे निंबाळकर यांनी केलाय। खासदार म्हणून लोकसभा अध्यक्षाकडे याच्या संदर्भात दाद मागणार, न्याय मागणार आहे। आणि आज मी तोच प्रश्न उपस्थित केला की आमच्या अधिकाराचं संरक्षण अध्यक्षांनी करावं, कारण आम्ही लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करतो। आणि मंत्री जर खोटं उत्तर देत असतील, मंत्री जर रेकॉर्डवर खोटं सांगत असतील तर ते दुर्दैवी आहे। आणि मी एवढंच विचारलं की खरंच राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्राला प्राप्त झालाय का, त्याचा सुद्धा खुलासा त्या ठिकाणी लोकसभेच्या कामकाजात सन्माननीय मंत्री महोदयांनी करावं, ही माझी नम्र विनंती त्या ठिकाणी केंद्र सरकारला आहे। हक्कभंग आणणार आहात तुम्ही? निश्चित मी कारण तुम्ही लोकसभेमध्ये मंत्र्यांनी मला लिखित उत्तर दिलंय, त्या उत्तरात मी तुम्हाला वाचून दाखवलंय। मग 2 तारखेपर्यंत जर मंत्र्याकडे तो प्रस्ताव आला असता तर मग असं खोटं का बोलले असते? माझ्या माहितीप्रमाणे मी आज जेवढे प्रश्न उत्तर झाली लोकसभेत, आता माझं हे 6वं वर्ष आहे, आजपर्यंत कुठल्या मंत्र्यानं अशा पद्धतीनं रेकॉर्डवर खोटं उत्तर दिलेलं तर मला आजपर्यंत मी बघितलेलं नाही। पण केवळ राज्यातलं सरकार आपलं आहे आणि मग त्यांच्या सांगण्यावरून काही उत्तर बदललं की प्रेसला दिलं गेलं का? मला वाटतं ह्याची पण त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे। कायम सांगतात ते आमचं डबल इंजिनचं सरकार आहे, डबल इंजिनचं सरकार आहे। मग त्या डबल इंजिनच्या सरकारचा उपयोग काय महाराष्ट्राला? जर तुमचा प्रस्तावच केंद्र सरकारकडे येत नसेल, आणि मी स्वतः सुद्धा हक्कभंग समितीवर आमदार असताना पण मी 5 वर्ष हक्कभंग समितीवर राज्याच्या काम केलेलं आहे।
मी आमदार असताना आणि खासदार असताना सुद्धा मी लोकसभेच्या प्रिव्हिलेज कमिटीवर म्हणजेच हक्कभंग समितीवर काम केलंय. त्यामुळे माझे अधिकार किंवा कुठल्या विषयाचा हक्कभंग होतो याचं मला निश्चितपणे ज्ञान आहे. त्या अनुषंगानं मी उद्या किंवा परवा हा हक्कभंग प्रस्ताव तयार करून सन्माननीय अध्यक्षाकडे दाखल करणार आहे.